गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। लग्न सराई सुरू आहे पण आपलं दुकान ही खूप वाईट बाब आहे। नरेंद्र मोदीजींचं आहे का? बाकीच्यांना तर नाही मान्य। वाईट परिस्थिती आहे बघ लोकांवर उपासमारीची तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्ष सोनं खरेदी करणं टाळा असं आवाहन देशवासियांना केलंय। मोदींच्या या आवाहनानंतर कल्याणमध्ये काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी सराफा व्यापाऱ्यांची भेट घेतली। ज्या सोनारांच्या पाठिंब्याने नरेंद्र मोदी निवडून आले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप यावेळी कुलकर्णी यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात पेट्रोल डिझेल जपून वापरा, परदेश प्रवास टाळा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, सोनं चांदी खरेदी करणं टाळा असं आवाहन केलंय। मात्र पंतप्रधानांच्या या आवाहनाचा काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी कडाडून विरोध केलाय। 12 वर्षाचे अपयश नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या तोंडून बोलून दाखवलंय। मोदींनी केलेल्या विधानाचा सराफा व्यापाऱ्यांना फटका बसल्याचं कुलकर्णी यांनी म्हटलंय। तर मोदी लोकांना बचत करण्याचे आवाहन करतात, मात्र स्वतः हजारो गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढली। मूल जन्मल्यापासून ते मरणापर्यंत भारतात सोनं वापरलं जातं। महिलांची मोठी गुंतवणूक सोन्यात असते। कठीण काळात हेच सोनं कामाला येत असतं। मात्र मोदींच्या या निर्णयामुळे सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांना बेरोजगार करण्याचं काम मोदी यांनी केलं असून याचा काँग्रेस निषेध करत असून काँग्रेस पक्ष सराफा व्यापाऱ्यांच्या सोबत असल्याचं कांचन कुलकर्णी यांनी सांगितलंय। स्वतः लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, ही परिस्थिती नरेंद्र मोदीजींची आहे। काल ते बोलले की सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा कमी वापर करा, खाद्यतेलाचा कमी वापर करा, मेट्रोचा प्रवास करा आणि स्वतः काल हजारो गाड्यांचा ताफा काढला। त्याचाच हा प्रकार एक आहे। सोनं ही अशी एक गोष्ट आहे की मूल जन्माला आला तर त्याला सोनं प्राशन केला जातो आणि कोणी मेला तरी त्याच्या तोंडात सोनं ठेवलं जातं। ही संस्कृती आपल्या भारतातली आहे आणि त्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदीजी म्हणतात की सोनं खरेदी करू नका। महिलांचं सगळ्यात जवळचा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गोल्ड आहे, त्याच्यावर महिला इन्व्हेस्ट करतात आणि अर्ध्या रात्री उपयोगी येणार इन्व्हेस्टमेंट महिलांची जर कुठली असेल तर ती सोनं आहे। आज आम्ही गांधी चौकातल्या काही सोनारांशी संवाद साधला असता त्यांचं असं मत आहे की आम्हाला जे मोदीजी जे सांगतायत त्यांनी बिचाऱ्यांनी एकत्रित येऊन नरेंद्र मोदीजींना जिंकण्यात खूप मदत केली, पण ते त्यांच्या पाठीवर खंजीर खुपसण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार करत आहे। याचा काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे आपण बघत आहात सतत एक ना एक व्यापाऱ्यांवर ते कायम बॅकस्टेपिंग करत आहे। त्याचा आताच काही दिवसांपूर्वी 1000 रुपये सिलेंडरवर वाढवला। जर त्याच्यात काही हॉटेल व्यावसायिक असतील, छोटे मोठे बिचारे व्यापारी असतील ते मेले, तर आता सोनाराच्या दुकानात काम करणारा स्टाफ असेल, जे ज्वेलरी बनवणारी कारागीर आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणण्याचं काम परत मोदी सरकार करत आहे। आम्ही या लोकांच्या व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहोत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।